कणीचं व्यवस्थित आणि दाणे बी म्हणजे जे पूर्णपणे आता हे भरलेले आहेत, म्हणजे ह्यात मोकळी जागा ही अशी नाही. ह्या वाहनाचा एकदम सगळा म्हणजे सगळ्या दृष्टीने फायदाच आहे. नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी दिगे. तर आजचा हा व्हिडिओ खास शेतकरी बांधवांसाठी असणार आहे, कारण आपण आज आलेलो आहे श्रीराम बायो सीड्स जेनेटिक्सच्या मक्याच्या 9792 या वाहनाच्या प्लॉटमध्ये. तर आपण या वाहनाबद्दल अधिकची माहिती जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हा शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर आहे आणि याचं उत्पन्न कशा प्रकारे फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपल्या बरोबर आहेत श्रीराम बायो सीड्स जेनेटिक्सचे प्रतिनिधी. आपण त्यांचं स्वागत करूयात आपल्या चॅनलमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे या चॅनलमध्ये. धन्यवाद. तर आपल्या या जो मक्याचं वाण आहे 9792, तर या संदर्भात काय सांगाल? आपल्या श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीचा 9792 हा वाण याची खासियत खूप इतर वाणांपेक्षा वेगळी आहे. या वाणाची जर्मिनेशन हे 100% शेतकऱ्याला मिळते, जेणेकरून एकही दाना त्याचा खराब होत नाही आणि त्याच्यातून उत्पन्न हे 100% वाढतं. दुसरी खासियत जर सांगायची ठरली तर याचा वाला जे काय कणीस आहे उत्पन्नासाठीचं ते पूर्ण शेंड्यापर्यंत भरलं जातं. दुसरी खासियत जर सांगायची ठरली तर दुसरी खासियत त्याची अशी का त्याचा पूर्ण रंग हा नारंगी कलरचा असतो. तिसरी खासियत त्याची अशी का त्याला 18, 20, 22 या प्रकारच्या लाईनी लागतात, म्हणजे जास्तीत जास्त याच्यामधून उत्पन्नात वाढ होते. अजून एक खासियत जर सांगायची ठरली तर याच्यावाली सगळ्यात जास्त हाईट जाती एक 11.5 फुटापर्यंत, सरासरी 11 फुटापर्यंत जाते त्याची हाईट. तर त्यातून शेतकऱ्यांना 2 फायदा होतो. एक फायदा म्हणजे असा का त्याचं उत्पन्न निघतं आणि दुसरा फायदा म्हणजे असा का याच्यातून त्याचा मुरघासही पण होतो. आपण जो या प्लॉटमध्ये आलेलो आहे, तर आपण आपल्या बरोबर या प्लॉटचे मालक आहेत, शेतकरी आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी हा लागवड केला होता. तर नमस्कार. तर आपला थोडा परिचय द्या करून. नमस्कार, मी शशिकांत बाजीराव जगताप, मुक्काम पोस्ट माळंगी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण हा प्लॉट कधी हे केला होता, पेरला होता? साधारणतः आता 3 महिने झाले पूर्ण. तर तुम्हाला कसं वाटतं हे वाण 9792? नाही, 9792 बाकीच्या वाहनापेक्षा अतिउत्कृष्ट वाहन आहे, कारण का आता हे वाढीला भरपूर आहे आणि पूर्णपणे गुरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध आहे. तो जरी आपण उत्पन्न घ्यायचं म्हणलं, कणीस हार्वेस्टिंगचा टाइम आला तर पूर्ण हिरवा चारा राहतो हिरा. त्यामुळं दोन्ही ह्याचे फायदे होते, एक उत्पन्न होतं आणि गुरांसाठी बी चारा बी उत्कृष्ट प्रकारचा ह्याचा तयार होतो. आणि आता याला किती दिवस झाले या प्लॉटला? साधारणतः 3 महिने पूर्ण झाले. चांगल्यापैकी अशी वाढ आहे या झाडाला. वाढ भरपूर आहे आणि आवरेज बी चांगलं आहे. कणीस बी व्यवस्थित दाणे बी त्याचे व्यवस्थित हे होते, पूर्णपणे कणसाचे भरलेले राहते. तुम्ही मका शेती कधीपासून करता? हे पूर्वीपासून करतो मका शेती. पण चालू वर्षी आगात आला एक दुसऱ्या कंपनीचा वाण केला आणि हा योग 9792 एक वाण बरोबर. केला. हा त्या वाणात मला एक हे झालं, पण आळीला बी हे वाण कमी. हा त्या दुसऱ्या वाणात आळीचं प्रमाण जास्त होतं, हा. पानं कमी, पण ह्या वाणात आळीचं प्रमाण कमीच आहे अळीचं प्रमाण कमीच कमी आहे. वाटलं आणि याच्यामध्ये. उत्पन्न बी जास्त आहे. त्या वाणापेक्षा चारा हिरवा राहतो आणि वाढही भरपूर आहे. अच्छा, म्हणजे यामध्ये तुम्हाला उत्पन्नही चांगलं मिळालं, आणि त्यानंतर अळीचं प्रमाणही तुम्हाला कमी आळीचा कंट्रोल आहे. कंट्रोल दिसला आणि हा, त्यातल्या त्यात तुमचा योगायोग दुग्धधंदा असल्यामुळं ते- तुम्हाला चाऱ्याचा मुरघासही पण करता आला उत्पादन मुरघा- केल्यास. मुरघासाला एकदम व्यवस्थित आहे. अच्छा. आणि बाकी समजा वारा आला किंवा पावसाचा काही अटॅक झाल्याच्या नंतर ही मका तुमची पडली होती का खरीपामध्ये? नाही, वाढायचं पडण्याचं ह्याचं प्रमाण कमीच आहे आणि काही नाही बी. सध्या तुम्हाला दिसतंय बी हे म्हणजे याच्यावाली उभं राहण्याची शक्यता पण चांगली, क्षमता खूप मजबूत आहे. मजबूत आहे. तुम्हाला या अशा 4-5 क्वालिटी ज्या 9792 चांगल्या वाटल्या, तर आता तुम्ही जे उत्पन्न घेतलं त्यामध्ये कणीस पण तुम्हाला चांगलं व्यवस्थित वाटलं? कणीचं व्यवस्थित आणि दाणे बी म्हणजे जे पूर्णपणे आता हे भरलेले आहेत, म्हणजे ह्यात मोकळी जागा ही अशी नाहीच बरोबर. बाकीच्या व्हरायटीपेक्षा. हं. आणि उत्पन्न बी बाकीच्या व्हरायटीपेक्षा जास्तच आहे ह्याचा. याचा रंग कसा वाटला तुम्हाला? हं.
ह्याचा पूर्ण नारंगी रंग येतो हा. हा, आता उगाच ही चिकारी अवस्था येते म्हणून ठीक आहे, ठीक. पण ज्या वेळेस आपण उत्पन्न घेतो त्यावेळेस याचा पूर्ण गर्द नारंगी रंग. पूर्ण नारंगी रंग हा, होतो, हा. त्यात काहीच हे राहत नाही. बरोबर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही 97-92 वाणामधून खुश आहात बा. एकदम खुश आहे. एकदम खुश. आणि मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? हा, इतर शेतकऱ्यांना बाकीच्या वाहनापेक्षा ह्या वाहनाचा एकदम सगळा म्हणजे सगळ्या दृष्टीने फायदाच आहे. बियाणात फायदा आहे, सगळ्या वस्तू किमतीत फायदा बाकीच्या ह्याच्यापेक्षा, आणि अवरेज मध्ये डबल पाहिलं तर गुरांसाठी बी फायदा आहे, म्हणजे हो. डबल ह्याचा फायदा आहे. हो 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 हो, म्हणजे चारही बाजूनी चा- पाचही बाजूनी जर विचार केला केला तर तर सगळ्याच गोष्टी ह्याचा फायदाच आहे. या वाणाची लागवड केली तर आपण एकदम 100% फायद्याचं. फायद्यात राहणार. हा, बरोबर. तर मंडळींनो, तुम्ही हे बघू शकता बायोसीड्स जे 97-92 जे वाण आहे त्याची कणसाची साईज आणि याच्या दाण्याचा जो रंग आहे तो एकदम छान आहे. तर तुम्हीही आपल्या या शेतामध्ये लागवड करण्याचा विचार करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा, हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या शेतकरी बांधवांबरोबर. तर धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.